सन्माननीय सगळेच, मी कोणाची नावं घेत नाहीये, पण या सगळ्या सन्माननीय व्यक्तींचं मी आज आभार मानतो. आणि माननीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांचे पुत्र श्री संदीप नाईक साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज जो कार्यक्रम आपण करत आहोत, साहेबांचं एक मत आहे आणि ते प्रत्येक कार्यकर्त्याला लागू पडतं. आणि आम्हाला असं वाटतं साहेबांचा जो शब्द असतो तो आम्ही नेहमीच पाळतो. समाजात राहून समाजासाठी, समाजातील कार्यकर्त्यांनी केलेलं कार्य हे समाजकार्य आहे आमच्यासाठी. आणि हे समाजकार्य आज इथे विजय साळे असतील, सुनील सुतार असतील, या नवी मुंबईतील प्रत्येक भागामध्ये होत आहे. कारण का मला असं वाटतं कित्येक वर्ष ही साहेबांची शिकवण आहे. राजकारण हे थोड्या वेळ असतं, ते विसरून जायचं. त्यानंतर जे चालू होतं ना ते समाजकारण आणि एकमेकांचा जिव्हाळा, तो जिव्हाळा हा नेहमी आपल्यामध्ये राहायला पाहिजे, टिकला पाहिजे. त्यासाठी हे चाललेलं जे कार्य आहे, मला असं वाटतं या कार्यक्रमात आपण सर्वप्रमाणे खूप मोठ्या प्रमाणात सहभाग घेत असतात. पण तो सहभाग घेत असताना तो कार्यक्रम नेहमीच अंततः सुंदरसा व्हावा आणि त्याचं फळस्वरूप एखाद्या व्यक्तीला मिळावं. मला असं वाटतं ते पुढे डॉक्टर आपले त्यांना पण बोलू शकतात, त्यांचा पण करूया आपण. साहेब, आज आपण इथे एंजिओप्लास्टी, एंजिओग्राफीच्या टेस्ट करतोय. बघा ना, कधीतरी आपल्याला माहित पडतं की आपल्या बाजूला कोणतरी अटॅकने निघून गेलं. आज आपण त्यांच्या तिथे एंजिओप्लास्टी, एंजिओग्राफी ही मोफत करणार आहोत. आणि आता 7 जण इथे असे भेटले की ज्यांना खरंच हार्ट प्रॉब्लेम रिलेटेड आहे. म्हणजे आज या ज्येष्ठ नागरिक केंद्रामध्ये त्यांचे जीव वाचवलेच. एक प्रकारे हा जो संकल्प आहे माननीय श्री गणेश नाईक साहेब यांच्या वाढदिवसा निमित्ताने आपण जो करत आहोत तो खरंच वाखाणण्याजोगा आहे. कारण का हे जे सर्व कार्यक्रम आहेत ते समाज उपयोगी आहेत. पण समाज उपयोगी कार्यक्रम करत असताना तुम्हाला कल्पना असेल, कोरोना काळ सुद्धा माननीय गणेश नाईक साहेबांनी प्रत्येकाला, त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येकाला योग्यरित्या मदत केलं, सहकार्य केलं. हॉस्पिटल असेल, धान्य असेल, या सगळ्या गोष्टी पुरवल्या. आणि आज सुद्धा तोच वसा गेली 25 वर्षाचा नवी मुंबई महानगरपालिकेपासून जो चाललेला आहे, तिथे अविरत सत्ता आहे, ती अशीच निरंतर चालू आहे. मला असं वाटतं त्यांचं मार्गदर्शन आमच्या संदीप नाईक साहेबांचा वाढदिवस आणि आज तेच नाहीये. पण असं काय विचार करू नका. आपण पुढच्या कुठल्या तरी कार्यक्रमाला त्यांना इथे नक्कीच बोलूया. आज साहेब काही कार्यक्रमास्तव बाहेर गेलेले आहेत, पण त्यांचे जे कार्यकर्ते ती खंड नक्कीच लढवत आहेत. आपण आज आले, सर्वजण उपस्थित झाले.